अगं काय करतेस तू? मी काय तुला बागल भाऊ वाटतो का? नाही ना? अगं मग घाबरते कशाला मला तू? काय केलं मी सांग बर? केले का मी काही? नाही ना? करू दे ना मला मदत तुला. दे अगं दे ग. जेव्हा बघाव तेव्हा नुसतं काम करत असतेस. हे काम ते काम हे काम कशाला? तुला एक सांगू का? तुला बघितलं ना, माझं लक्ष दुसरीकडे कुठे जातच नाही. पुतळा होतो माझा डायरेक्ट तुला बघितलं की. ह्या कामांसाठी नाही बनलीस का तू? अगं महालाची राणी शोभशील तू, राणी. हे काय करतेस तू? मला कर दे ना मदत. हा? साहेब साहेब प्लीज प्लीज जा तुम्ही इथून, नाहीतर मी नाही तर ओरडशील, घरातल्यांना बोलवशील, सगळे गोळा होतील. ते तुझ्यावर विश्वास ठेवतील की माझ्यावर? त्यामुळे आळीमिळी गुपचिळी. आणि काय ना, तुला आहे ना, तुला ऐक ना, असं एकटीला बघितलं ना, मनच नाही करत सोडून जायचं. काय हवंय तुम्हाला? लाईक इट. हे असं थेट बोलणारी माणसं आवडतात मला. आता मला पटकन सांग, काल रात्री कुठे गेली होतीस? मी कुठे नाही. सांग ना, कोणाला सांगणार नाही मी. कुठल्या मंदिरात गेली होतीस? गंमत आहे हा तुझी. नाही म्हणजे तुला काही विचारलं ना की तू अशी घाबरतेस. हा अगं इतका साधा प्रश्न विचारलाय मी, उत्तर दे. मी रात्री बाहेर गेले होते हे राजवर्धन साहेबांना कसं कळलं असेल? म्हणजे त्यांनी मला पाहिलं होतं का? अगं काळजीपोटी बोलतोय का मी तुला. आय केअर फॉर यू. समजून घे ना. मला इतकंच म्हणायचंय की घरातल्या अशा बाई माणसानं रात्री घराबाहेर जाऊच नाही ना. तुला माहिती आहे बाहेर लोकांच्या नजरा किती वाईट आहेत. नीच, हलकट, स्त्री लंपट माणसं आहेत ती. हा अगो कधी कुठे कोण काय करेल सांगता येत नाही ना. अगं काय तुला एवढी घाई लागली आहे? तुला जर जायचंय ना कुठे, किती पण वाजू दे रात्रीचे, मला सांग ना. मी आहे ना, मी स्वतः तुला तिथे घेऊन जाईन, सोडेन, मग तर झालं. आणि जर तुला कधी वाटलं रात्री की बाबा मुंबई फिरायला जाऊयात, तू मला सांग ना, मी आहे ना. आपण दोघं जाऊ एकत्र लॉंग ड्राईव्हवर. आवडेल तुला? येशील का? हो नाही मी रात्री बाहेर गेले होते राजवर्धन साहेबांना कसं कळलं असेल? म्हणजे त्यांनी मला पाहिलं की हा फक्त त्यांचा अंदाज आहे? आयत्या वेळेला कुठे जाऊन बसलाय हा? फोन पण उचलत नाहीये. माणूस आहे का मस्करी? घाईच्या वेळेला कुठे जाऊन बसतो देवाला माहिती. अगं हो हो हो,
येतच होतो. किती फोन करतेस? कुठे गेला होतास घाईच्या वेळेला? आपल्या मुलीजवळ होतो. तिची मानसिक अवस्था ठाऊक आहे ना तुला? आणि हे काय, तू कुठे निघाली आहेस एवढ्या घाईत? मी एकटी नाही, आपण. आपल्याला रायकर वकिलांना भेटायला जायचंय आज. काय? आता काय राहिलंय? हे बघ, त्यांनी आपल्याला फाईल दाखवली आहे आणि त्या फाईल मध्ये काय आहे तेही आपण बघितलंय. अरे पण एकदा पर्सनली भेटून बोलूयात ना त्यांच्याशी. त्यांच्याशी बोलल्यावर कळेल की हे सगळं काही आपल्या बाजूने वळवता येईल का, कायद्याला आव्हान देता येईल का. बोलून तर बघू त्यांच्याशी. नाही जमलं तर मग पुढचं पुढे बघू. हे बघ, मला जितकं कळतंय ना त्यावरून यात आता काहीही बदल होणार नाही. त्यामुळे जे जसं चाललंय तसं चालू दे. तुझ्यासारखं एवढं लवकर गिव्हअप करायची सवय नाहीये मला. काही वाटेल ते झालं तरी रायकर वकिलांची एकदा पर्सनली भेटून मी बोलणारच आहे. आणि त्यांच्याशी बोलल्यावर कळेलही की आपल्यापासून काही गोष्टी लपवल्या तर गेल्या नाही आहेत ना, आणि कायद्याने काही गोष्टी आपल्या बाजूने फिरवता येत आहेत का तेही बघू. काही रिवर्क करता आलं तर, आणि मग काय तो योग्य निर्णय मी घेईन. तसंही तुझ्यासारखी निर्णय दुसऱ्यांवर सोपवण्याची सवय नाहीये मला. तेव्हा जेवढं मी सांगते तेवढं कर आणि गपचूप माझ्या बरोबर रायकर वकिलांकडे चल. कळलं? अगं पण चूप रे, मला तुझं काही ऐकायचं नाही. चल. काय जोडीने बाहेर जायला निघालात? परीजवळ कोणी थांबणार नाहीये का तुमच्यापैकी? तुमची लाडकी स्वयंपाकीण आहे ना, ती बघेल की परीकडे. आणि नवरा बायकोने कधीतरी एकत्र बाहेर जायला काही हरकत नाहीये ना? नाही नाही, जायला काहीच हरकत नाहीये, पण तिच्या जवळही असायला काही हरकत नव्हती. पण तू जेव्हा केव्हा हर्षवर्धनला घेऊन जातेस ना बाहेर, तेव्हा तुझं काहीतरी काम असतं, नाही तर तू त्याला घेऊन जात नाहीस. शॉपिंगला चाललोय आई. चालेल ना दोघं एकत्र गेलो तर? हो हो, जा ना. नाही आई, अगं आणि म्हणजे परी करता थोडं शॉपिंग करीन म्हणतो. जा जा. अच्छा. काय ग, अभि गेला का ऑफिसला? नाही हो, अजून दिसले तर नाहीत. हे बापरे, कुठे राहिला अभि? काय गाची?